मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत, अजिबात घाबरत नाही. तुमच्यासारखे कितीही असे सुपारी बहादर आले फरक पडत नाही. मी विद्रोही आहे, तुम्ही ऊर बडवे आहात. तुमच्यात ऊर बडवेपणा आहे. माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू तानू मारणे म्हणतात ते तानू तानू केलं असतं. राजे हो, काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं आपण फार मोठा तीर मारलाय काय की. 27 वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. शुक्र माना, आभार मानावेत सगळ्या बंद पडलेल्या इंजिन मध्ये बसलेल्या भक्तुल्यांनी की आज माझ्याकडे वेळ कमी आहे. माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू तानू मारणे म्हणतात ते मी तानू तानू केला असता कार्यक्रम. फार लांबचा काळ नाहीये. बरं, ही सगळी मुक्ताफळं उधळल्यानंतर काय म्हणाले काल राज ठाकरे? ते असं म्हणाले की काय वाईट दिवस आलेत. म्हटले बघा, त्या बाईला तुम्ही म्हणले प्रवक्ता केलंय, त्या बाईला तुम्ही नेता केलंय. हो बाबा, मला नेता केलंय, मला प्रवक्ता केलंय, काय जे असेल ते असेल. पण भाजपवर किती वाईट दिवस आले असतील बरं, की ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी मापं काढली, ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी इज्जत काढली, आणि विशेष राज ठाकरेवर किती वाईट दिवस आले असतील की ज्या भाजपच्या नेत्यांनी, ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना अक्षरशः चिल्लर सुपारीबाज करून टाकलं. वाक्य नीट आहे का? ज्या राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी चिल्लर सुपारीबाज करून टाकलं, ते देवेंद्र फडणवीसांची किती वाईट वेळ असेल. मी यांना म्हटलं की हे फार सुपारी बहादर दादा, तिसरा व्हिडिओ तयार ठेवायचा, आवाज आहे माझ्याकडे, काय टेन्शन घेऊ नका. हा, कारण आपल्याकडे खोक्याचे पैसे नाही येत ना त्यांच्यासारखे की जे भाजपचे अशी पैसे देऊन गर्दी बनवतील आणि त्यामुळे जे भाजपच्या जीवावर मोठ्या स्क्रीन लावू शकतील आणि भाजपच्या जीवावर करतील. आम्ही दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याची पोरं कडेवर घेत नाही. हे पण वाक्य त्यांचंच आहे, दाखवणार आहे मी. आम्ही आमचीच पोरं सांभाळतो. पण हे कसे सुपारी बहादर आहेत हे एकदा सांगितलं पाहिजे. लावा जरा देवेंद्रजींचा व्हिडिओ लावा जरा. हे कसे सुपारी बहादर आहेत, काय म्हणतात बरं आमचे देवाभाऊ यांच्याबद्दल. पहिले तर तुम्हाला एक सांगतो, राज ठाकरेंची अवस्था कशी आहे. एखादा व्यक्ती क्रिकेटमधून रिटायर झाल्यावर तो काय करतो, तो कॉमेंट्री करतो. अर्थात तो मानधन घेऊन करतो, हे करतायत की नाही मला माहित नाही, पण तशी राज ठाकरेंची आता अवस्था आहे. ते आता केवळ कॉमेंट्री करतायत, ते खेळत नाही आहेत. इज अ नॉन प्लेइंग पर्सन, ते रिटायर्ड आहेत. पण ठीक आहे, आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी तर लागेल, म्हणून ते वाजवत आहेत. तर राज ठाकरे सुपारी घेतल्यावर वाजवतात. त्याच्या पुढे बरंच काही ते बोलले की राज ठाकरे म्हणजे कोण, मनसे म्हणजे कोण, मतदार नसलेली सेना, त्याची आता उनसे झालेली आहे, म्हणजे उमेदवार नसलेली सेना. आणि उमेदवार नसलेली सेना आता कुणाच्या, म्हणजे लगीन लोकांचं. काय पद्धतीने राजकारण चालू आहे की या सगळ्यांच्या मध्ये लोकांच्या लग्नात बुंदी वाटायची वेळ ही राज ठाकरेवर आलेली आहे. ते काय म्हणाले, ते काल असं म्हणाले की बघा काय वाईट वेळ आली म्हणाले. अरे बघा कोण बोलतय, राज ठाकरे. तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना खरंच मानता का? खरंच वंदनीय बाळासाहेबांबद्दल तुमच्या मनात आदर आहे का? खरंच बाळासाहेबांच्या विचारांबद्दल तुमच्या मनात निष्ठा आहे का? की तुमच्या निष्ठा म्हणजे घ्या 200 बोला मनसे अशा आहेत? मला एकदा कळलं पाहिजे की तुमच्या निष्ठा काय आहेत. कारण तुमच्याकडे जर निष्ठा असते ना, तर बाळासाहेबांबद्दल जर तुमच्या मनात निष्ठा असत्या तर तुम्ही कणकवलीला जाऊन नारायण राणेंचा प्रचार केला नसता. ज्या नारायण राणेंचे तुम्ही फार गोडवे गाताय त्या नारायण राणेंचं पोरग वंदनीय बाळासाहेबांबद्दल काय बोललं. राज ठाकरे, सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार आहे. आनंद दिघेंचं खरं काय झालं, कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं, आणि तेव्हा 2 शिवसैनिकांना सहन झालं नाही. शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा. ती केस दाबली गेली. फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काही शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून.
मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणे साहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर तोडली. ज्यांच्यासाठी राज ठाकरे मत मागायला गेले आणि राज ठाकरेंना काल उमाळे फुटत होते वंदनीय बाळासाहेबांबद्दल फार प्रेम आणि आपुलकीचा पाझर फुटत होता काल राज ठाकरेंना. राजजी नाही, राजजी वगैरे म्हणू नये तुम्हाला. मिस्टर राज, डू यू हॅव एनी आयडिया अबाउट दिस व्हिडिओ?